महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या महत्त्वाच्या 3 संजीवन समाध्या मानल्या जातात, त्यात एक आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी, तर दुसरी संत तुकाराम महाराज यांचे गुरु चैतन्य महाराज यांची ओतूर येथील समाधी व तिसरी पिंपरी चिंचवड येथील मोरया गोस्वामी यांची संजीवन समाधी. या 3 महत्वाच्या संजीवन समाधींपैकी आपण आज आहोत ओतूर या ठिकाणी. आपण पाहू शकताय ओतूर या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे गुरु चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी आहे. अत्यंत महत्वाची असणारी या संजीवन समाधी व आता काही दिवसातच आषाढी वाऱ्या सुरू होत आहेत. अनेक भागातून दिंड्या निघत असतात, तर याच चैतन्य महाराज समाधी परिसरातूनही एक दिंडी जात असते. त्याच पार्श्वभूमीवर आपण आज या चैतन्य महाराज समाधीचे माहिती घेत आहोत. आपल्यासोबत आहेत चैतन्य महाराज समाधीचे पुजारी. काय सांगाल, काय आहे या समाधीचं महत्व? हे श्री क्षेत्र उत्तमापूर म्हणजे ओतूर ही संतांनी पावनभूमी झालेली ही क्षेत्र उत्तमापूर. इथे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे गुरु सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची 453वी पुण्य हे आपल्या समाधीचं हे वर्ष चालू आहे त्यांचं. तर ही वारकरी संप्रदायाचं मूळ आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 क्षेत्र विकसित आहेत. पुण्यभूमी म्हणून आळंदी 1 नंबर संत ज्ञानेश्वर महाराज, आणि दुसरी समाधी महाराष्ट्रामध्ये श्री बाबाजी चैतन्य महाराज म्हणजे केशव महाराज चैतन्य, आणि तिसरी मोरया गोसावी. अशा 3 भूमी आहेत. तर ही वारकरी संप्रदायाचं भूषण आहे आपल्या. आणि मूळ इथून जे ओतूर आहे हे ओतूर मूळ आहे वारकरी संप्रदायाचं. आणि रामकृष्ण हरी जो मंत्र दिला त्याचं हे मूळ इथलं. खरं तर ही समाधी आपण पाहिली, ही शेणा मातीने सारवलेली समाधी आहे. काय नक्की यामागचं काय आहे इतिहास? आपल्या समाधीचं जे पावित्र्यता आहे आणि ते त्या महाराजांच्या अंगावरती हे वारूळ झालेलं आहे. हे नॅचरली वारूळ आहे आणि त्याची जी पावित्र्यता आहे, मुंगे भुंग्या इथं जे निघतात त्यांच्या वारुळाप्रमाणे त्यांना लेप दिला जातो. तर आपले गावठी गायचं शेण, गोमित्र आणि गंगेचं पाणी यांनी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला याचं पावित्र्यता लेप देऊन करायचं, म्हणजे आपल्याला त्यांची पावित्र्यता राखली जाते. खरं तर ओतूरची ही चैतन्य महाराजांची संजीवन समाधी अत्यंत पवित्र स्थान आहे आणि इथूनच एक दिंडी पंढरपूरला जात असते. काय ती दिंडी जाता इथून ती दिंडी रवाना झालेली आहे. ह्या दिंडीचं महत्व म्हणजे आज जवळजवळ मला वाटतं काहीतरी 40-45 वर्ष बहुतेक झालीच म्हणायची दिंडी चालू झालेली. तर आपण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणच देव होय गुरु. तर ते तुकाराम महाराज विठ्ठलांचे भक्त होते. त्याच्यामुळे त्यांनी हे जे श्री बाबाजी केशव चैतन्य महाराज यांना विठ्ठलाच्या रूपामध्ये इथं दर्शन दिलेलं आहे. बाबा असा गुरु होण्यापेक्षा मी इथं समाधी घेतो आणि तू माझ्या दर्शनाला ये. आणि समाधी घेतल्यानंतर समाधीतून 60 वर्षांनी जाऊन त्यांना तो मंत्रोपदेश दिलेला आहे. खरं तर आपण पाहू शकता या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी केशव महाराज चैतन्य यांनी ओतूर या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस ते समाधीस्थ झाले त्यावेळेस त्यांच्यावरती मुंग्यांचं वारूळ तयार झालं आणि तेच वारूळ आजपर्यंत भाविकांनी जपलेलं आहे आणि त्याचेच समाधीमध्ये रूपांतर केलेलं आहे. खरं तर 1571 साली चैतन्य महाराज यांनी संजीवन समाधी घेतली व संजीवन समाधीनंतर सुमारे 60 वर्षांनी याच ठिकाणी चैतन्य महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या स्वप्नामध्ये आले होते व तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये येऊन चैतन्य महाराज यांनी संत तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश केला व तिथून पुढे खरं तर वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरी हा मंत्र मिळाला व त्या मंत्रावरती आज संपूर्ण वारकरी संप्रदाय पुढे वाटचाल करत आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, ओतूर.